पुण्यात फ्लॅट घ्यायचाय. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. इंधन टंचाईची परिस्थिती हाताळण्यास मोदी आणि फडणवीस सरकार नापास. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांची टीका. इंधन दरवाढ होत राहिल्यास देशात अराजकता निर्माण होईल. जयश्री शेळके. पेट्रोल डिझेलच्या दरात गेल्या 15 दिवसात 4 वेळा वाढ करण्यात आली. याचा मोठा फटका शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला बसलेला आहे. संपूर्ण देश रांगेत असताना मात्र केंद्र आणि राज्य सरकारला काही देणं घेणं उरलेलं नाही. मोदींचे मित्र तेल निर्यातीवर सूट घेत बसले आहेत. परिस्थिती हाताळण्यात दोन्ही सरकार नापास झाली आहे, अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केली आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास देशात अराजकता माजेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. 15 मे ते 25 मे या 10 दिवसांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ करण्यात आली. सुरुवातीला 3 रुपये, मग 91 पैसे, 90 पैसे आणि आता 2 रुपये 61 पैशांनी डिझेलची दरवाढ करण्यात आली. ज्याचा फटका हा खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना, त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना आणि लघु व्यावसायिकांना बसतोय. परंतु याचं देशातल्या आणि राज्यातल्या सरकारलाही काहीही घेणं देणं नाही. मोदींचे मित्र मात्र निर्यातीवर सूट घेऊन तेलाची निर्यात करत सुटलेले आहेत आणि एकीकडे दुसऱ्या बाजूला आपल्या देशातला सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी बांधव हा पेट्रोल डिझेलच्या रांगेमध्ये लागलेला आहे. अशीच जर दरवाढ होत राहिली तर या देशामध्ये अराजकता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आजची जर परिस्थिती पाहिली तर देशातलं मोदी सरकार आणि राज्यातलं फडणवीस सरकार हे सपशेल नापास झालेलं आहे.